येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री, नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक लोकसभेसाठी 20 मे रोजी मतदान झालं। 4 जूनला लोकसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे। निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडूनच मतदान यंत्रात फेरफार केली जाऊ शकते असा संशय व्यक्त करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक आयोग अधिकारी जलश शर्मा यांना निवेदन दिले। तसंच निवडणूक कर्मचाऱ्यांच्या चौकशीची मागणी देखील केली आहे। निवडणूक आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी यांची संशयास्पद हालचाल असल्यामुळे या कर्मचाऱ्यांना आतमध्ये प्रवेश देऊ नये अशी मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली। मागील 2 दिवसापूर्वी अहमदनगरमध्ये झालेला प्रकार लक्षात घेता खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी सांगितले, निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी म्हणून काम करता येते आणि निवडणूक आयोगाचे काही लोक तांत्रिक किंवा अतांत्रिक कर्मचारी आयडेंटिटी कार्ड लावून स्ट्रॉंग रूम मध्ये जातात। निवडणूक आयोगाचे कर्मचारी असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना मुभा देतात आणि त्यांच्या माध्यमातून जास्त हेराफेरी होण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही सांगितलं की तुम्ही निवडणूक आयोगाचे कुठलेही कर्मचारी आतमध्ये येत असतील तर त्यांना अतांत्रिक असतील तांत्रिक असतील उमेदवार प्रतिनिधी किंवा उमेदवार समोर असल्याशिवाय त्यांना आतमध्ये प्रवेश देऊ नये अशी मुख्य मागणी होती। दुसरी मागणी आमची अशी होती की 1 किलोमीटर रेडियस मध्ये एरियामध्ये जामर असलं पाहिजे, कुठलंही नेटवर्क त्या ठिकाणी उपलब्ध असलं नाही पाहिजे। मतमोजणी होण्यापूर्वी 24 आवर्स आधी त्या ठिकाणी ही यंत्रणा बसवली पाहिजे। चौथी मागणी होती आमची की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतमोजणी होते त्या ठिकाणी तुम्ही वातानुकूलित योजना त्या ठिकाणी बसवावी, कारण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती लोक असतील आणि सफोकेशन होईल। ती पण बाब आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे। अशा 3 मागण्या होत्या। यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासह दत्ता गायकवाड, विलास शिंदे, वसंत गीते, माजी आमदार योगेश घोलप आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।